नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज टंका पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। गेल्या काही महिन्यात सोन्याच्या बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली। विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर किमती काहीशा घसरल्या आणि अनेकांना वाटलं की आता सोन्याची तेजी ओसरली। पण त्याचवेळी जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या ग्राहकांपैकी एक असलेल्या चीनने ही घसरण सुवर्ण संधी मानत विक्रमी प्रमाणात सोनं आयात केलं। या एका निर्णयाने जागतिक सराफा बाजाराचं संपूर्ण गणित बदलायला सुरुवात केली आहे। जून महिन्यात चीनची सोन्याची आयात विक्रमी पातळीवर पोहोचली। दर कमी होताच ज्वेलर्स, गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्राने मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी केलं। ही केवळ दागिन्यांची मागणी नव्हती, तर सुरक्षित गुंतवणुकीचा भाग म्हणून सोन्याकडे मोठा ओढा वाढल्याचं दिसून आलं। यामागे अनेक आर्थिक कारणं आहेत। चीनच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदी, शेअर बाजारातील अनिश्चितता आणि सुरक्षित मालमत्तेचा शोध म्हणून गुंतवणूकदारांनी पुन्हा सोन्यावर विश्वास दाखवला। किमती घसरल्या की मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याची चीनची पारंपरिक प्रवृत्ती यावेळी देखील दिसून आली। चीनच्या या आक्रमक खरेदीचा परिणाम केवळ त्याच्या देशापुरता मर्यादित राहत नाही, कारण चीन आणि भारत हे जगातील सर्वाधिक सोने वापरणारे देश आहेत। त्यामुळे चीनमधील मागणीत झालेली वाढ ही आंतरराष्ट्रीय किमतीवर परिणाम करते। परिणामी लंडनपासून मुंबईपर्यंतच्या बाजारात सोन्याच्या दरांना पुन्हा एकदा आधार मिळाला। यामागे एक महत्त्वाचा पैलू देखील आहे। चीनची मध्यवर्ती बँक देखील सातत्याने सुवर्ण साठा वाढवत आहे। अनेक देश अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करीत असून आर्थिक आणि भूराजकीय अनिश्चिततेच्या काळात सोनं हे अधिक सुरक्षित मालमत्ता म्हणून मानलं जातं। त्यामुळे केवळ ग्राहकच नव्हे, तर मध्यवर्ती बँका देखील मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत असतात। याच पार्श्वभूमीवर एक मोठा प्रश्न निर्माण होतो, चीनची ही विक्रमी खरेदी भारतातील सोन्याच्या किमतीवर किती परिणाम करणार? आगामी सणासुदीच्या काळात ग्राहकांना महागडं सोनं खरेदी करावं लागणार का? आणि सामान्य गुंतवणूकदारांनी आता कोणती रणनीती स्वीकारावी? चीनची विक्रमी खरेदीमुळे जागतिक बाजारात मागणी वाढत असली तरी त्याचा सर्वाधिक परिणाम भारतासारख्या आयातदार देशांवर होण्याची शक्यता जास्त आहे। भारतात सोन्याचं उत्पादन अत्यल्प असल्याने बहुतांश गरज आयातीवर अवलंबून असते। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढल्या तरी त्याचा थेट फटका भारतीय ग्राहकांना बसत असतो। भारतात सोनं हे केवळ गुंतवणूक नाही, तर परंपरा, संस्कृतीचा अविभाज्य भाग आणि लग्न समारंभ, अक्षय तृतीया, दसरा, धनत्रयोदशी किंवा दिवाळी प्रत्येक मोठ्या सणात सोन्याची मागणी ही वाढत असते। मात्र वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांनी खरेदी पुढे ढकलावी। प्रत्येक मोठ्या सणात सोन्याची मागणी वाढते, मात्र वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांनी सोन्याची खरेदी पुढे ढकलली। कमी वजनाचे दागिने किंवा जुन्या दागिन्यांची अदलाबदल करण्याकडे कल वाढल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे। तरीही जागतिक बाजारात परिस्थिती वेगळी आहे। भारतातील मागणी काहीशी मंदावली असली तरी चीनची वाढती खरेदी सोन्याच्या किमतींना आधार देत आहे। म्हणजेच देशांतर्गत मागणी कमी असली तरी जागतिक बाजारातील मजबूत मागणीमुळे दर फारसे खाली येण्याची शक्यता कमी आहे। यामध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक। व्याजदर वाढले तर डॉलर मजबूत होतो आणि गुंतवणूकदार सोन्यातून बाहेर पडतात। पण व्याजदर कमी होण्याचे संकेत मिळाले तर डॉलर कमकुवत होऊ शकतो आणि पुन्हा सोन्याकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढतो। त्यामुळे चीनची मागणी आणि अमेरिकेची आर्थिक धोरणे हे दोन्ही घटक सध्या सोन्याच्या भविष्यासाठी निर्णायक ठरत आहेत। याशिवाय जगभरातील मध्यवर्ती बँकांची सातत्याने सुरू असलेली सोने खरेदी देखील बाजारासाठी मोठा आधार बनला आहे। पूर्वी सोन्याची मागणी मुख्यत्वे दागिने आणि किरकोळ गुंतवणूकदारांवर अवलंबून होती, मात्र सरकारी संस्था, मोठे गुंतवणूक निधी या बाजारात आता सक्रिय झाले आहेत। त्यामुळे सोन्याची दीर्घकालीन मागणी अधिक मजबूत होताना दिसत आहे। याच पार्श्वभूमीवर आता सर्वांचं लक्ष आगामी सणासुदीच्या हंगामाकडे लागलं आहे। भारतातील वाढणारी मागणी, चीनची सुरू असलेली आक्रमक आयात आणि जागतिक घडामोडी या तिन्हीचा परिणाम पुढील महिन्यात सोन्याच्या किमतीवर कसा होऊ शकतो आणि अशा परिस्थितीत सामान्य गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? पुढील काही महिने सोन्याच्या बाजारासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत। भारतात श्रावण, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, धनत्रयोदशी, दिवाळी आणि त्यानंतर लग्नसराई या काळात सोन्याची मागणी नैसर्गिकरित्या वाढते। त्याचवेळी चीनची विक्रमी आयात कायम राहिली तर जागतिक बाजारात मागणी आणखी मजबूत होऊ शकते। परिणामी सोन्याच्या किमतीवर पुन्हा दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे। बाजार विश्लेषकांच्या मते सध्या सोन्याच्या किमती 4 प्रमुख घटकांवर अवलंबून आहेत: चीनची वाढती मागणी, विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांची सुवर्ण खरेदी, अमेरिकेच्या व्याजदरांबाबतचे निर्णय आणि जागतिक भूराजकीय परिस्थिती हे 4ही घटक सोन्याच्या बाजूने राहिले तर आगामी काळात दर पुन्हा नव्या उच्चांकाकडे जाऊ शकतात।
मात्र गुंतवणूकदारांनी केवळ वाढत्या किमतीकडे पाहून निर्णय घेणं योग्य ठरणार नाही. तज्ज्ञांच्या मते टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणं, स्वतःची आर्थिक उद्दिष्ट लक्षात ठेवणं आणि दागिन्यांबरोबरच गोल्ड ETF किंवा इतर पर्यायाचा विचार करणं अधिक शहाणपणाचं ठरू शकतं. कारण अल्पकालीन चढ उतार कायम राहतील, पण दीर्घकालीन नियोजन हे अधिक महत्त्वाचं. भारतीय ग्राहकांसाठी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, रुपया डॉलर विनिमय दर. जर रुपया कमकुवत झाला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती स्थिर राहतात, तर देशांतर्गत दर वाढू शकतो. त्यामुळे सोनं खरेदी करताना केवळ आंतरराष्ट्रीय बाजारच नव्हे तर चलन बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवणं देखील महत्त्वाचं ठरतं. एकंदरीत पाहिलं तर चीनने घसरणीचा फायदा घेत केलेली विक्रमी सोन्याची खरेदी हा केवळ एका महिन्यापुरता व्यवहार नाही. त्यातून जागतिक गुंतवणुकीचे बदलते प्रवाह, मध्यवर्ती बँकांची रणनीती आणि सुरक्षित मालमत्तेकडे वाढणारा कल स्पष्ट होत आहे. याचा परिणाम भारतासह संपूर्ण जगातील सोन्याच्या बाजारावर पुढील काही महिन्यात दिसून येऊ शकतो. त्यामुळे दागिन्यांसाठी सोनं खरेदी करणारे ग्राहक असोत, दीर्घकालीन गुंतवणूकदार असोत किंवा सराफा उद्योगाशी संबंधित व्यावसायिक, प्रत्येकाने बाजारातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. योग्य माहितीच्या आधारे घेतलेले निर्णयच भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. याच माहितीसह आजच्या पैसा पुराणमध्ये इथेच संपूया आणि आपण पाहत होतात बीज डंका. पुन्हा भेटून नव्या विषयासह, नव्या विश्लेषणासह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.